जय आदिशक्ती. मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या युट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्व बंधू आणि भगिनींचे आणि जे काही मित्रमंडळी माझे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना आवडत आहे त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा, मी रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तुम्हाला ते आवडत आहे आणि तुम्ही मला तसाही प्रतिसादही देत आहात. चला तर तसाच आज एक नवीन विषय आणि महत्वपूर्ण आणि माहितीचा आणि त्याही विषया संदर्भात जीवनात काय सत्य आहे हे मी आज तुमच्या समोर घेऊन आलेले आहे. बघा मित्रमंडळींनो, बंधू भगिनींनो, प्रत्येकदा आपण अध्यात्मात गेल्यानंतर म्हणा किंवा आपण भक्ती करत असताना किंवा रोजमर्राच्या जीवनात म्हणा किंवा आयुष्यभर म्हणा आपण सतत एकच रडगाणं करत असतो. मी किती भक्ती करतोय परमेश्वराचं, अकांत सेवा करतोय, सतत माझ्या मुखामध्ये हरिनाम आहे, ईश्वराची एवढी सेवा करतोय आणि मग सगळी दुःख, सगळी अडचणी आणि सगळे त्रास माझ्याच वाटेला लिहिलेले आहे का? या जगामध्ये अशी एक मानसिकता आहे की बघा, जो कधीच तीर्थयात्रेला जात नाही, जो कधीच देवासमोर एक 10 मिनिटं बसून त्याच नामस्मरण करत नाही, कोणत्या अभंगाशी, कोणत्या ओवीशी किंवा कोणत्या ग्रंथाशी त्याचा काहीच संबंध नाही, म्हणजे अध्यात्मात त्याला क्वचित एखादा टक्का देव आहे म्हणून हात जोडतोय, अशा व्यक्ती कधी देवाकडे बघतही नाही आणि ह्यांचे आयुष्य इतके चांगले आहेत, सुखद आहेत. म्हणजे जो करत नाही त्याला देव काहीच करत नाही आणि जो करतो देव त्याच्याच पाठीमागे लागतो, अशी एक म्हण आहे समाजामध्ये. आणि त्याच विषयाशी रिलेटेड आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की भौतिक सुख किंवा आपल्या भौतिक अडीअडचणी, म्हणजे आपल्या आयुष्यातील अडीअडचणी किंवा सुख, याचा आपल्या अध्यात्माशी काय संबंध आहे किंवा अध्यात्माने आणि किंवा भक्तीने काय या सुखावर काय परिणाम होतो किंवा काय होऊ शकतं. ठीक आहे, चल पहा. जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये असतो ना, त्यावेळेस मी आता मगाशीच बोलले की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक खूप म्हणजे खूप 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 कसोटी असते. एक संकट जातंय की लगेच दुसरं संकट उभं राहतं, लगेच तिसरं, म्हणजे एकातनं आपण मोकळं होतोय, श्वासच टाकतोय की चला मिटलं, आत्ताच संपला आपला विषय, तर लगेच दुसरं संकट आपल्या समोर हजर असतं. ही कसोटी असणाऱ्या व्यक्तीचं संकट असतं. आणि होतं असं की ज्यावेळेस तो भक्ती मार्गात असतो, त्याचा देवावरती खूप जास्त विश्वास असतो, त्याच वेळेस ही संकट तोंड काढत राहतात. मग तुम्हाला असं असं त्याचा अर्थ वाटत राहतो की मी देव देव करतोय म्हणूनच देव माझ्या पाठीशी लागते. असं अजिबात नसतं. आणि असं नाही होत की जी व्यक्ती भक्तीच करत नाही, म्हणजे थोडक्यात जी नास्तिकच असतात असं म्हणेल मी, ज्यांना देव फक्त आहे आणि ती एक मूर्ती आहे किंवा तिची म्हणजे तिची रोज आपली दिवाबत्ती करायची असते आणि तिला फक्त मंदिरासमोर जाऊन हात जोडायचे आहे आहे तर आहे, म्हणजे ती एक फॉर्मॅलिटी आहे, असे म्हणून जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यात खरंच काही अडचणी नसतात, एकदम सुखी असतात. तर त्याचं कारण सांगते मी तुम्हाला, असं का असतं. पहा, जी लोक देवाची भक्तीच करत नाहीत, भक्ती करत नाही म्हणण्यापेक्षा ते नास्तिक आहेत, की आहे ना तर ठीक आहे अशी म्हणणारी लोक आहेत काही, तर त्यांच्या आयुष्यात का प्रॉब्लेम नसतात किंवा का ते म्हणजे ह्या सगळ्यातनं परे असतात. मुळात मला सांगा, लहान मूल झालं, माणूस म्हणून झाला, कुणीही व्यक्ती, आपण एखादी गोष्ट एखाद्या दारात येणाऱ्या गाईलाही रोज आपण भाकरी चारत असो किंवा चारा देत असेल, ज्या घरी रोज चारा दिला जातो ना, ज्या फिरणाऱ्या गाया असतात, ती गाय रोज त्याच दारात जाऊन थांबते, थांबते की नाही? कारण तिला माहिती असतं की आज आणि इथंच आणि रोज आपल्याला इथंच भाकरी दिली जाते, चारा दिला जातो. मला सांगा, ज्या दारातनं तिला हकललं जातं दांडके घेऊन, त्या दारात ती कशाला जाईल? जाईल का? मार खायला जाईल? काही संबंध नाही. ज्या माणसाने म्हणजे ज्या माणसाला देव कधी कळतच नाही, म्हणजे मुळात तो नास्तिक आहे, एखाद्याच्या हृदयाचे दार बंदच आहेत, मग ती बंद दार वाजवायला देव जाणार नाही. देव भावनांशी जोडलेला आहे, देव श्रद्धाशी जोडलेला आहे, देव भक्तीशी जोडलेला आहे, देव निष्ठाशी जोडलेला आहे आणि देव विश्वासाशी जोडलेला आहे. मग मला सांगा, या लोकांना यातलं ज म्हणतात त येईना, तर कसं काय देव त्यांच्याकडे जाईल?
तू करत नाहीस ना, तू करू पण नको, माझ्याकडे येऊ पण नको, माझा करणारा आहे दुसरा, मी त्याला त्रास देईन, त्याच्याकडून अजून हट्ट पुरून घेईन. बघा, घरामध्ये एखादा हट्टी बाळ जर असेल आणि आई त्याचे सगळे हट्ट पुरवत असेल आणि त्याला माहिती असतं की आपण काहीतरी मिळवण्यासाठी थोडस रडरड केलं की नाही, थोडासा हट्ट केला की नाही, आई बाबा बरोबर देतात आपल्याला. सेम देवाची पण तीच कथा आहे. देव, घरातील वृद्ध व्यक्ती आणि बाळ, काहीच फरक नाही. त्यांना माहिती असतं की आपल्याकडनं कशी हट्ट पुरवून घ्यायचे. हा विषय झाला भक्तीचा, सामर्थ्याचा. म्हणजे त्यांच्याकडनं जी नास्तिक आहेत ना, त्यांच्याकडनं देवाला अपेक्षाच नसती, कारण त्यांना माहिती इथं कुलूप आहे दाराला, आणि इथल्या दारात आपण दगड जरी घातले ना तर हे दार उघडणार नाही. त्याला महत्वच नाही आपलं, तर कशाला वाजवायचे? ज्याला महत्व आहे तिथं दार वाजवायचं. तसंच असतं. आणि जो करतो ना त्याच्याच वाटेल येतं. काय येतं तर मी सांगते तुम्हाला. पहा, एक दगड आहे, म्हणजे दोन दगड आहेत, ठीक आहे, आणि एक दगड कारागिराने हातात घेतलाय, म्हणजे जो मूर्ती घडवणार असतो की नाही, शिल्पकार, त्याने हातात घेतलाय, ठीक आहे, आणि त्याच्यावर त्याचे घाव घालायचे काम चालले. महिना झाला, 2 महिने झालं, 3 महिने झालं, तो एकाच दगडावरती घाव घालतोय, आणि घाव घालून घालून काही दिवसानंतर, 2-3 महिन्यानंतर त्या दगडाला आकार आलेला आहे मूर्तीचा, ठीक आहे. आणि एक दिवस एक ग्राहक त्याच्याकडे येतो, आणि तो बिगर घाव घातलेला दगड आणि घाव घातलेला दगड दोन्हीही पाहतो. जो घाव घालून झालेला असतो तो तयार झालेला असतो, तो व्यक्ती दोन्हीही दगड मागतो. पण ज्याच्यावर घाव घातलेला आहे तो दगड तो खूप जास्त किमतीत मागतो, आणि म्हणजे खूप जास्त त्याच्याशी भावना जुडलेल्या असतात. आणि जो घाव घातलेलाच नसतो तो दगड तो खूप, म्हणजे 10% पेक्षाही कमी किमतीत मागतो. आणि जेव्हा ही दोन्ही दगड तो घेऊन जातो की नाही, तेव्हा जो घडवलेला दगड असतो तो मूर्ती स्वरूपामध्ये गाभाऱ्यामध्ये असतो, साक्षात परमेश्वर रूपाने, पांडुरंग रूपाने, आदिशक्ती रूपाने, शिव रूपाने. आणि जो घावच घातलेला नाही तो दगड बाहेर पायरीवर असतो, पायरी म्हणून. रोज ती लोक येणारी त्या दगडावरती पाय ठेवून त्या आतमध्ये उभा असलेल्या भगवंताच्या दर्शनासाठी जातात. लक्षात येते मला काय म्हणायचंय? मला असं म्हणायचंय की तुमच्या आयुष्यात संकट येताय येताय येताय, एक जाते दुसरं येते, एक जाते दुसरं येते, म्हणून का तुम्ही हरलात का? हरायचं नाही, हीच कसोटी आहे, आणि इथंच घडायचं आहे, आणि इथंच लढायचं आहे. तुम्ही ती योग्य व्यक्ती आहात जिच्यात ते सामर्थ्य आहे. तुम्ही घडणार, लढणार आणि उभेही राहणार. कळतंय? म्हणून तर भगवंत तुमच्यावरती घाव घालतोय, ठीक आहे ना. म्हणजे एका संकटातून काढलं की लगेच दुसरं, आणि दुसऱ्यातून काढलं की तिसऱ्या डबक्यात. आणि एवढ्या संकटाचा फेरा झाला आणि एवढे जर घाव झाले, शेवटी काय बनणार आहात? मूर्तीच ना त्या परमेश्वराची, की आता इतकं सोसलंय, इतके घाव सोसलेत, इतकं सामर्थ्य आलंय की आता येऊ दे कोणतं पण संकट माझ्या आयुष्यात, मी लढणार, मी खात नाही कोणत्या संकटाला, अशी व्यक्ती तुम्ही बनणार आहात. आणि म्हणून भगवंत सतत 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 तुमच्या आयुष्यात अडचणी देतोय, आणि म्हणून तुम्हाला घडवतोय. राहिला विषय भौतिक सुखाचा, तर काही काही व्यक्ती अशा असतात की त्यांना सुख म्हणजे काय हेच कळत नाही. सतत काय रडायचंय बरं? सतत रडण्यानी गोष्टी जातात का आयुष्यात? मला हे नाही, मला ते नाही, मला ते पाहिजे, ह्यानी गोष्टी मिळणार आहेत का? अजिबात नाही. एकदा रडणं बंद करा, खरंच बंद करा. का माहिती का? देवाला रडणारी लोकच आवडत नाहीत, त्यांची तुमच्यावर कृपाच होणार नाही. तुम्ही जर सतत रडत राहिलात, सतत मागत राहिलात की माझ्या मुलाचंच लग्न होऊ दे, माझ्या मुलीला मुलगाच होऊ दे, माझ्या मुलाचं लग्न झालं त्यालाही मुलगा होऊ दे, माझा मुलगा चांगल्या जॉबलाच लागू दे, मला असं असंच असू दे, इतकं मोठं घरच होऊ दे, माझ्या नातीला ह्याच ठिकाणी स्थळे होऊ दे. अरे काय गुंतून घेतलंय ह्या रडगाडग्यामध्ये? त्याची भक्ती करा, शांत राहा आणि विश्वास ठेवा, तो आहे आणि तुम्हाला न्याय देणार. फक्त थोडा धीर आणि संयम महत्वाचा आहे, कारण
जो मागतो ना त्याला भगवंत कधीच देत नाही, न मागता इतकं देतो की कदाचित आपली लायकी पण नसते. हीच भगवंताची लीला आणि माया आहे. मला हेच सांगायचंय तुम्हाला की धीर धरत जावा, शांत राहत जावा, सतत तक्रारी नाही करायच्या. ठीक आहे, अडचणीही येऊ द्या, अडचणी येणार आहे, संकट येणार आहे आणि त्या संकटांनी त्या अडचणींनी तुम्ही घडणार आहात. तुम्हाला माहिती का अडचणी कुणावर येतात? हे लक्षण आहे तुमच्या सामर्थ्याचं. अडचणीही त्याच्यावर येतात जो खरा बलवान आहे किंवा खरा धैर्यशाली आहे किंवा त्याच्यात खरी ताकद आहे, ह्यांना सामोरे जाणं, ज्याच्यात सामर्थ्य आहे. त्याला नाही येत ज्याची लायकीच नाही, तो सुखी असतोय. एक मिळाली ना बास, काही देणं घेणं नाही जगाशी. मी माझ्या दुनियेत मस्त आहे. अरे बाबा, जगभरात खूप काही गोष्टी चालल्यात, तू फक्त स्वतःच्या घरामध्येच सुखी आणि आनंदी राहतोयस. काय काय म्हणजे आला जन्म काय उपयोगाचा? जन्म घेतला स्वतःसाठी, जगला स्वतःसाठी, जातानाही स्वार्थापोटीच गेला. उपयोग नाही. अशी माणसं नाहीत. लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात संकट आहेत. नक्कीच तुम्ही काहीतरी इतरांपेक्षा वेगळे आहात म्हणून तुमच्या आयुष्यात संकट आहेत आणि म्हणून अडचणी आहेत. तुमच्या भौतिक सुखाचा अध्यात्माशी हा संबंध आहे की भगवंतानी तुम्हाला या पृथ्वीवरती, या भूतलावरती एक चांगली व्यक्ती किंवा काहीतरी कर्तृत्व करण्यासाठी पाठवलं आहे. तुमच्या हातून काहीतरी चांगलं कार्य होणार आहे किंवा तुम्ही ती व्यक्ती आहात की प्रत्येक संकटाला सामोरं जाऊ शकता. तुमच्यात ती ताकद आहे, ती दानत आहे. कळते? रडल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. मार्ग शोधा, पर्याय काढा आणि पर्याय काढत असताना खड्डे करायचे नाहीत. चुकीच्या मार्गाने पर्याय शोधायचे नाहीत. नाहीतर एक खड्डा बुजवण्यासाठी दुसरा, दुसरा बुजवण्यासाठी तिसरा. ठीक आहे, आणि मग त्या खड्ड्यामध्ये पडलात तर काढायला कुणीच येणार नाही. निस्वार्थपणे, धैर्याने, शांततेने प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक संकटाला सामोरे जा. आयुष्यात असं कोणतंच संकट नाही जे तुमच्यापेक्षा मोठं असेल. आयुष्यात असा कोणताच प्रश्न नाही ज्याचं उत्तर नसेल आणि आयुष्यात असा कोणताच मार्ग नाही जिथं शेवट असेल. कळतंय? तर त्यामुळे शांततेत राहायचंय, मार्ग शोधत राहायचंय, प्रयत्न करत राहायचंय, रडत बसायचं नाही. भौतिक सुख म्हणजे समाधान, शांतता, संयम आणि धीर, संकटाला सामोरं जाण्याची ताकद. आलेला दिवस जसा मावळतो ना तसं आलेलं संकटही एका ठिकाणावर जाऊन थांबतं. ठीक आहे, तर तुम्ही ठरवायचंय की काय आपण आपल्या भौतिक सुखाची व्याख्या काय करायची आहे. आणि अध्यात्मामध्ये आल्यानंतर तुमच्या भौतिक सुख म्हणजे तुम्ही गुरु केलाय, तुम्ही भगवंताची भक्ती करताय. पण तुम्ही भक्ती करताय तर त्याच्यावर उपकार करताय का देवावरती? नाही. असं म्हणायचं नाही की मी तुझी रोज पूजा करते, मी रोज तुला देवाबत्ती लावते म्हणजे माझ्या आयुष्यात संकट यायची नसतात. मी मागही एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की संकट येऊ नये म्हणून भक्ती नाही करायची. तर तू माझ्या पाठीशी आहेस, तुझं माझ्यावर लक्ष असू दे, माझ्या आयुष्यात मला प्रत्येक गोष्टीला मार्ग दे, धीर दे, ताकद दे, बळ दे, यश दे. ठीक आहे, ह्याच्यासाठी भक्ती करायची असते आणि त्या परमेश्वरावरचं तुमच्यावरती लक्ष असावं. त्यांनी प्रत्येक संकटाला तुम्हाला सामोरे जायला ताकद द्यावी, ह्यासाठी भक्ती करायची असते. भक्ती म्हणजे बळजबरी नाही. आणि गुरु आपल्या आयुष्यात आले म्हणजे आपल्याला सद्मार्ग दाखवतात, सद्गती दाखवतात, ठाम राहायला शिकवतात, निश्चयी बनवतात, धैर्यशाली बनवतात, लढा द्यायला शिकवतात. आणि आपण उद्या जाऊन त्याच गुरूंना म्हणतो की एवढं केलं मी, एवढं करतो मी, तरी काहीच फरक नाही. उपकार करतो का आपण? अजिबात नाही. धीर ठेवायचा आहे, संयम ठेवायचा आहे, निश्चय ठेवायचा आहे आणि ठाम राहायचं आहे. यालाच तर भौतिक सुख म्हणतात, शांती म्हणतात आणि समाधान म्हणतात. भौतिक सुखाचा आणि अध्यात्माचा काही एक संबंध नाही. भौतिक सुख, आयुष्यातल्या अडचणी मुळात हा तुमचा प्रारब्ध आहे, कर्म आहे आणि तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या निगेटिव्हिटी म्हणजे भूतप्रेत नव्हे तर तुम्ही जे पेरताय वाचेने, विचाराने, कर्माने, ही निगेटिव्हिटी, हे सगळं जेव्हा एकत्र येतं ना तेव्हा तुमच्या घरात अडचणी, प्रॉब्लेम्स या गोष्टी घडत असतात किंवा तुमचं भूत भविष्य ठरत असतं.
ठीक आहे, बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, शेअर करायचंय. काही आध्यात्मिक अडचणी असतील तर नंबर दिलेला आहे, सर्वांनी कमेंट करायचे आहे. फोन केला तर मी नक्कीच तुमच्या अडचणीसाठी मार्गदर्शन करेल. जय आदिशक्ती आदेश.